नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करू इच्छितो. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्या वातावरणाला अनुषंगून आपल्या सर्वांना एक सावधानतेचा, सतर्कतेचा इशारा देऊ इच्छितो. तो असा की आपण सर्वजण आज सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेलो आहोत. आपण फेसबुक वापरतो, आपण व्हॉट्सअप वापरतो, त्यानंतर आपण इंस्टाग्राम देखील वापरतो. आणि या गोष्टीमुळे तुम्ही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहात, तर तुम्ही काळजी घ्या की तुमच्यासोबत कुणी अननोन पर्सन तुम्हाला रिक्वेस्ट पाठवत आहे, तर ती रिक्वेस्ट सावधानतेनं ॲक्सेप्ट करा. कारण आता काय होतं आहे की सद्य परिस्थितीमध्ये सायबर अटॅक ही पाकिस्तानची रणनीती असू शकते. कारण पाकिस्तानचा मित्र चायना आहे आणि चायना टेक्निकल गोष्टीने फार पुढारलेला आहे. चायना जर त्यांना अशा पद्धतीची मदत करत असेल, सायबर अटॅक करत असेल, तर तुमचं अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं. ते अकाउंट हॅक झाल्यानंतर तुमची बँकिंग, फायनान्शियल कंडिशन, बँक अकाउंट्स सगळ्या डिटेल्स ते मिळवू शकतात. ही खात्रीवजा सतर्कतेचा इशारा तुम्हा सर्वांना देत आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात असू द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना अवश्य फॉरवर्ड करा, जेणेकरून तुमचं अकाउंट हॅक होणार नाही, तुमच्यावर सायबर अटॅक होणार नाही. आपण प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून हा एक विश्वासाचा धागा जपूया आणि सावधान राहूया. कुठल्याही अफवाला बळी पडू नका. तर पाकिस्तान अशा पद्धतीनं सायबर अटॅक करू शकतं. त्यामुळे तुम्ही सावधान राहा, तुमच्या मैत्रिणींना सावधान करा. या गोष्टी आहेत आणि म्हणून सायबर क्राईम अटॅक हे महत्त्वाची बाब आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. कारण फक्त युद्ध हे आजच्या घडीला वायुसेनेच्या मार्फत किंवा आर्मीच्या मार्फत किंवा नौदल असेल यांच्या मार्फत न होता ते आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करूनसुद्धा केलं जाऊ शकतं. ही युद्ध पार्श्वभूमी लक्षात घेता तुम्ही कुठल्याही अफवाला बळी पडू नका. लोक अफवा पसरत राहतील, कारण त्या अफवा पाकिस्तान आणि शत्रू राष्ट्रांकडून देखील आलेल्या असू शकतात. त्यामुळं आपण एक भारतीय म्हणून सतर्क राहणं काळाची गरज आहे. आणि या परिस्थितीत कुठल्याही आपलं आत्मसंतुलन, आत्मविश्वास डगमगू देता कामा नये. आपल्या भारतीय सैनिकांना मदत करा, आपल्या भारतीय सैनिकांच्या समर्थनात उभे राहा. याच आव्हानासोबत मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, माझ्या भावना व्यक्त करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.